अपमान केला होता त्यांनी मावशीचा. म्हणजे एक वेळ हाताला धरून नुसतं बाहेर काढला असता ना तरी बी चाललं असतं. पण इतका पान उतारा केला ना का पूर्ण आयुष्यात कधीच कुणी मावशीचा एवढा पान उतारा केला नसेल. मी होते की तिथं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मावशीचा पाय निघत नव्हता घरातनं बाहेर तुमच्यासाठी. अहो मोठ्या मालकांच्या पाया बी पडली ती. म्हणली का मी नाही जगू शकणार माझ्या लेकराशिवाय. अहो तिला ढकलून दिलं. तिचं काय बी ऐकलं नाही बघा अधिपती. नंतर तर म्हणले का या घरात तुला इथून पुढं कधीच स्थान नाही आता. अधिपती अव अव ताईचा तुमच्यावर लई जीव हाय हो. तुमच्यासाठी घरात राहू दे म्हणून तिनं भीक मागितली हो मोठ्या मालकांकडे. मानी स्वभावाची हाय हो माझी बहीण. पर समजा मान सन्मान तिनं बाजूला ठेवला आणि मोठ्या मालकांच्या पाया पडली. आणि मोठ्या मालकाने काय केलं? तिची लायकी काढली. नाही नाही ते बोलले तिला. अगं भाई ना मावशीला म्हणले का तू रस्त्यावर बेवारशीसारखी फिरत होती. म्या तुला या महालात आणलंय आणि ह्यो पैसा एकदम तुला दिसला ना म्हणून डोसकं फिरलं तुझं. माझ्या पोराला पितवलं, मला आजारी पाडलं. एक नाही दोन नाही लय काय काय बोलले ग मावशीला मम्मी. लई वाईट वाटलं असेल हो माझ्या ताईला. अहो काय झालं घरं पडली असतील हो तिच्या. अहो उभ्या आयुष्यात माझ्या ताईला असं कोणी बोललं नाही हो. अहो तिची काय अवस्था झाली असेल. अधिपती तुम्हाला खरं सांगू का हे जर समजा त्यांच्या खोलीत झाला असतं ना तर एक वेळ काय वाटलं बी नसतं. पण समजा नोकरांसमोर आबरू काढली हो त्यांनी मावशीची. हो अधिपती तुम्ही 3-4 दिवस घरात नव्हता का नाही. मोठ्या मालकांनी का नाही त्याचाच फायदा घेतला. बरोबर त्याच वेळेला ताईला घराबाहेर हाकलून दिलं बघा. मम्मी मला वाटतं का नाही हे त्यांचं आधीपासूनच प्लॅनिंग असणार आहे. म्हणून या दोघांनी फिरायला पाठवलं बघ त्यांनी. वय चंचे बरोबर आहे तुझं. कारण अधिपती जर घरात असते तर काय बिशात होती हो त्यांची. माझ्या ताईला घराबाहेर हाकलायची. काय काय सांग पटपट. म्हणजे नाही का मोठ्या मालकांनी अक्षदानं तुमचं आणि मावशीचं बोलणं नाही होऊन दिलं. मास्तरीनबाईच नियम माहित होतो. अहो अधिपती म्हणजे असल बी नसल बी आता मोठ्या मालकांनी त्यासनी काय सांगितलंय ते आम्हास ती कसं माहिती असेल है की नाही. असं कसं काय मग त्यांनी बोलणं करून दिलं नाही असं कसं काय म्हणलं तुम्ही. ते माहित आहे की ते माहित आहे मला. म्हणजे त्या दोघांचं बी ठरलंच होतं अक्षदा आणि मोठ्या मालका तुमचं बोलणं नाही होऊन द्यायचं. मला जर फोन द्या आईच्या फोन करून दे. अहो एवढ्या रात्री तुम्ही कुठे फोन करताय त्यांना. आता किती वाजलेत बघा. झोपल्या असतील त्या. जास्त फक्त कळवायचं होतं की आपण पोचलोय. अहो निरोप दिलाय ना आपण त्यांना. माहितीये त्यांना. तुम्ही उगाच टेन्शन घेताय हो. नाही बरोबर आहे तुमचं. तिथं एवढा मोठा कट शिजत होता आणि मला भनक लागू दिली नाही. अधिपती ऐका की पर तुम्ही लई भांडण करू नका बरं का. हा वय वय आता नाही का त्यांना बोलत बसण्यापेक्षा मावशीला शोधणं जास्त महत्वाचं आहे. आता फक्त आग लागायची वाट बघायची आणि मग काय आपण आपले हात शेकत बसायचं. मम्मी एक नंबर काम झालंय बघ. जे आपण का नाही एकाच दगडात 2 पक्षी मारलेत. त्या मोठ्या मालकाची चूक होतीच तशी बी. त्यांनी नाही का मावशीला घराबाहेर काढलं आणि आपण त्यातच फायदा घेऊन अधिपतीसनी ते मास्तर विरोधात भडकवलंय. चंचे बरं झालं बरं का तू शिकल्यास. त्या शिकलेल्याचा फायदा झालाय बघ आपल्याला. बरोबर सुचलं बघ तुला कुठं काय बोलायचं ते. जसं मोठ्या मालकाने ताईला घराबाहेर काढलंय का नाही
तसंच आता त्या अधिपतीनं त्या मास्तरडीला घराबाहेर काढायला पाहिजे. मग बघ एक नंबर काम होईल. झालंच पाहिजे मम्मी. डोसक्यात जाते कधी माझ्या तोंडचा घास पळवलाय तिनं. छंचे, आपण इतके दिवस प्रयत्न केले पण यश काय पदरात नाही आलं. प्लीज ऐका, सोडा त्यांचं. शांत व्हा. कसं सांगतो मी शांत व्हा ना प्लीज. कसं सांगतो मी कसं सांगतो तुम्ही मला काय ते हो काय ते सांगा मला खरं सांगा. प्लीज माझं ऐका, प्लीज शांत व्हा प्लीज. माझं ऐका मला आता कुणाचं काय ऐकायचं नाही मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही आता नसताना तर या माणसाचं मी आता काय करून ठेवलं असतं मलाच माहित नाही. लाज वाटत नाही हो यासनी. एवढी माया लावली आई साहेबांनी मला आयुष्यभर. या माणसासाठी केवढं केलं विचारा की त्यासनी. लाज आहे का त्यासनी? त्यांची आजारपणे काढली, त्यांची सगळी औषधं गोळ्या सगळी आई साहेबांनी बघितली, दुखणी खुपणी काढली. त्या बाईला घराबाहेर काढली यांनी. अरे तू शांतपणे ऐकलंस तर मी सगळं सांगेन मी का केलं, कशासाठी केलं. जाऊ, मला काय बोलायचं नाही काय ऐकायचं नाही तुमचं का जाऊ. तुम्हाला अधिपती, आमची आई अधिपती, साहेब पाहिजे मला. आई साहेब पाहिजे मला आता. अधिपती शांत व्हा प्लीज. ते काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. अहो, काय ऐकून घेऊ या माणसाचं. या माणसानं आपल्याला फिरायला बाहेर पाठवलं. आमच्या आई साहेब इथं एकट्या पडले तर संधीचा फायदा घेऊन त्यातून बाहेर काढलो. हो. हा? एवढ्या खालच्या पातळीवर उतरलाय आमचा बाप. लाज वाटते मला याला बाप म्हणायची.